नमस्कार. तर पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की तेजा मस्त तयार होऊन हर्षितच्या आईबाबांसमोर येते. तेव्हा तेजाकडे बघत हर्षितची आई तेजाला म्हणते की या सूटमध्ये खूप छान दिसतेस तू, पण आमच्या इथे जेव्हा मुलाकडचे बघायला येतात ना, तेव्हा चांगल्या घरातल्या मुली साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन बसतात. जा आणि एखादी छान साडी नेसून ये, आणि साडी नसेल ना तर माझ्याकडून एखादी घे. तेव्हा आता हे ऐकून तेजा हर्षितकडे बघायला लागते. तर हर्षित मात्र खाली मान घालून उभा असतो. तेव्हा हर्षितची आई त्याला विचारायला लागते की काय झालं, मी बोललेलं वाईट वाटलं का? यावर तेजा म्हणते की नाही आंटी, असं काही नाही आहे. ॲक्च्युली मला ते साडी वगैरे नेसायला जमत नाही, पण तरीही मी माझ्या एका मैत्रिणीला सांगते, ती मदत करेल मला साडी नेसवायला, असं म्हणून तेजा तिथून निघून जाते. तेव्हा हर्षितची आई म्हणते की साडी नेसायला बोलली आहे, कुठलं डोंगर पार करायला नाही. आता असली सून घेऊन जाणार आहे का मी इंदोरला? नाक कापलं जाईल आमचं. आणि त्या देवाला म्हणतात की देवा, काय पाप केलं होतं काय माहिती, त्याचे पांग या जन्मी फेडतोय आम्ही. एकतर सून पसंतीची भेटली नाही आणि त्यात तिला साडीसुद्धा नेसता येत नाही, असं म्हणून त्या रागातच आता निघून जातात. तर दुसरीकडे तेजा आता वल्लरीकडे आलेली असते आणि ती काहीच न बोलता येऊन बेडवरती बसते. तेव्हा वल्लरी तिथेच काहीतरी काम करत असते आणि तिचं लक्ष अचानक तेजाकडे जातं. तेव्हा वल्लरी तेजाकडे बघत म्हणायला लागते की अरे वा तेजाताई, खूप छान दिसताय आणि खूप छान कलर निवडलाय तुम्ही ड्रेसचा. हा कलर तुमच्यावर खरंच खूप सूट होतोय. हर्षितच्या आईबाबा तर खरंच खूप इम्प्रेस होतील तुमच्यावर. तेव्हा तेजा म्हणते की काय उपयोग आहे, हर्षितच्या आईबाबांना तर मला साडीत बघायचं आहे. मला असं म्हणाले की आमच्या इथे मुली बघायचा कार्यक्रम असतो ना, तेव्हा मुली ह्या कंपल्सरी साडीतच असतात. आणि म्हणते की बरं ऐक ना, ते सगळं जाऊ दे, तू पटकन एक मला साडी दे आणि ती नेसवायला मला मदत कर. तेव्हा वल्लरी तेजाला म्हणते की तेजाताई, चिडलात का तुम्ही? यावर तेजा म्हणते की वल्लरी, चिडू नको तर काय करू तूच सांग मला. एकतर हा बघण्याचा कार्यक्रम वगैरे मला सगळं अति वाटतंय ग, आणि त्यात त्यांचा हट्ट असा आहे की मी साडी नेसली पाहिजे, आणि जर मी साडी नेसली तरच मी संस्कारी, आणि जर मी पंजाबी ड्रेस घातला तर माझ्याकडे संस्कार नाही. असं असतं का? असं म्हणून तेजा आता खूपच चिडलेली असते आणि म्हणते की कसं असतं माहिती आहे का, उद्या जर एखाद्या सुनेने साडी नेसून सासूच्या उकाळ्या पाकळ्या जरी काढल्या ना, तरी ती सून चांगली. तर तिने साडी नेसली आणि त्या सुनेने जर ड्रेस घालून सासूची सेवा जरी केली ना, तरी ती सून वाईट, का तर तिने ड्रेस घातलाय. असं असतं का? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही, असं अजिबात नाही. पण तुम्हाला तर साडी नेसायला आजकाल आवडते ना, मग एवढे का चिडलाय? आणि त्यांनी सांगितलं म्हणून चिडलाय का? आणि आता ती तेजाला समजावत म्हणते की तेजाताई, कसं असतं माहिती आहे का, मुलीच्या आयुष्यात लग्न म्हणजे सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट असतो. आपण आपल्या घरातून दुसऱ्या घरात जातो, मग तिथली माणसं, त्यांचे विचार, तिथल्या चालीरीती सगळंच आपल्याला वेगळं वाटतं. लग्न हे जरी दोन वेगवेगळ्या माणसांचं असलं ना, तरीसुद्धा त्या सासरच्या माणसांच्या मनाप्रमाणे थोडंसं तरी वागावं लागतं ना. थोडक्यात काय तर ॲडजस्टमेंट करावी लागते. तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की पण मला सांग की हे ॲडजस्टमेंट फक्त मुलींनीच का, मुलं नाही का करू शकत ॲडजस्ट? वल्लरी यावर म्हणते की नाही करू शकत. हातांच्या बोटावर मोजता येतील ना इतकीच मुलं ॲडजस्ट करतात. आणि आपल्या मुलींचा स्वभाव पाण्यासारखा असतो, म्हणजे पाण्याचा आकार कुठल्याही भांड्यात टाकला की आपला शेप घेतो, तसंच आपल्यालाही तेच करायचं आहे. सुरुवातीला थोडासा त्रास होतो, पण नंतर काही प्रॉब्लेम येत नाही. तेजा मात्र तोंड पाडून बसलेली असते. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की तुम्हाला एक सिक्रेट सांगू का, आपण काय करायचं माहिती आहे का, सुरुवातीला मुलाकडच्या फॅमिलीच्या मनाप्रमाणे वागायचं, म्हणजे तुम्ही स्टार्टिंगला त्यांचं ऐकलं ना, ते हळूहळू तुमचं ऐकतील. तेव्हा तेजा आता यावर हसायला लागते. तेव्हा तेजाला स्माईल करताना बघून वल्लरी म्हणते की आत्ता कशी छान स्माईल करताय, अशी स्माईल करा, खूप गोड दिसताय, चिडचिड नका करू, चला साडी सिलेक्ट करा पाहिजे ते, असं म्हणून ती तेजाला तिच्या काही साड्या दाखवायला लागते. तर इकडे बाहेर हर्षितच्या आईबाबा आणि हर्षित आलेले असतात आणि मनोज त्यांना ज्यूस वगैरे देत असतो. आता हर्षितची आई त्याच्या बाबांना हळूच म्हणते की आत्तापर्यंत तर तेजाच्या आईबाबांना यायला हवं होतं, आणि परत ती हर्षितकडे बघत टोमणा मारत म्हणायला लागते की ठीक आहे ना, खूप लांबून येत आहेत ना, पुण्यातून मुंबईला, आणि आम्ही तर जवळच राहतो, इंदोर ते मुंबई इथेच तर आहे, म्हणून तर लवकर आलो ना आम्ही. तितक्यात आता तेजाच्या आईबाबा येतात. आता तेजाची आई हर्षितच्या आईला हॅलो करत हात पुढे करते. तेव्हा हर्षितची आई मात्र तेजाच्या आईला हॅलो न करता आणि त्यांच्या हातात हात न देता त्यांना नमस्कार करते. तेव्हा हे आता बघून तेजाच्या आईला थोडंसं विचित्र वाटतं आणि त्या हर्षितच्या आईकडे बघायला लागतात. आता हे हर्षितच्यासुद्धा लक्षात येतं आणि तो आता पटकन विषय बदलत म्हणतो की बसा ना सगळेजण. आता सगळेजण बसतात. तेव्हा तेजाची आई विचारायला लागते की बाकी तुमचा प्रवास कसा झाला, काही त्रास वगैरे झाला नाही ना?
तेव्हा हर्षितची आई म्हणते की आम्हाला तर असं वाटलं होतं की तुम्ही आमच्या आधी येऊन इथे बसाल, टेन्शनमध्ये असाल ना. म्हणजे ज्यांची मुलगी एका मुलासोबत बिना लग्नाची राहते त्या पॅरेंट्सला टेन्शन तर असणारच ना. आणि म्हणायला लागतात की तुम्हाला बघून असं वाटतंय की तुम्ही लोक खूप मोकळ्या विचाराच्या आहात, खुशी दिसते तुमच्या चेहऱ्यावर, मला वाटलं की टेन्शनमध्ये असाल आणि टेन्शनमुळे चेहऱ्याचे सुकले असतील. आता हे सगळं ऐकून तेजाच्या आई बाबा खूप आश्चर्याने हर्षितच्या आईकडे बघत असतात. आता हर्षितची आई तेजाच्या आईला विचारते की काय नाव सांगितलं होतं तुम्ही तुमचं. तेव्हा तेजाची आई सांगते की मी गायत्री विचारे आणि हे माझे मिस्टर श्रीनिवास विचारे. तेव्हा आता हे ऐकून हर्षितची आई शॉक होऊन म्हणते की तुम्ही तुमच्या नवऱ्याला नावाने बोलवता. आता हे सगळं बघून हर्षितसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो मध्येच मनोजला विचारायला लागतो की मनोज, तेजाला यायला किती वेळ आहे अजून. तेव्हा मनोज म्हणतो की येतच असतील आणि तो वल्लरीला आवाज देतो आणि विचारतो की झाली का तयारी. तेव्हा वल्लरी आता तेजाला घेऊन बाहेर येते. तर तेजा साडी नेसून खूप छान अशी तयार झालेली असते. आता तेजाला समोर असं साडीमध्ये बघून हर्षित तर तेजाकडे बघतच राहतो. तर तेजाची आईसुद्धा खूप खुश होते आणि तिची दृष्ट वगैरे काढते आणि तेजाचं कौतुक करायला लागते. तर तेजाचे बाबासुद्धा तेजाचं कौतुक करतात आणि म्हणतात की गायत्री, बरं झालं तू दृष्ट काढलीस, नाहीतर आपलीच नजर लागली असती हिला. तेव्हा तेजाची आई म्हणते की खरंच किती गोड दिसते ना माझी तेजू. तेव्हा हे बघून आता हर्षितची आई मध्येच म्हणते की हां, साडी तर संस्कृती आहे ना आपली, आणि एक गोष्ट चांगली आहे की साडी नेसवणारी मैत्रीण जवळच राहते, नाहीतर ही रोज साडी कशी नेसणार लग्नानंतर. आणि म्हणते की ते सगळं ठीक आहे, पण लग्नानंतर डोक्यावर पदर घ्यावा लागेल. तेव्हा हे ऐकून सगळेच खूप आश्चर्याने हर्षितच्या आईकडे बघायला लागतात. आता हर्षितचे बाबा हर्षितच्या आईला थांबवत म्हणतात की चित्रा, पुढची बोलणी करूयात का ज्याच्यासाठी आलो ते. आणि ते तेजाच्या आईबाबांना त्यांची ओळख करून देत म्हणतात की मी हर्षितचे बाबा, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. तसंही आपलं भेटणं तर एक फॉर्मॅलिटीच आहे, मुलांनी तर आधीच एकमेकांना पसंत केले, म्हणजे ठीकच आहे, त्या कारणाने आपली ओळख तरी झाली. तेव्हा हर्षितची आई म्हणते की आजकालची मुलं आहेत ना, बिना लग्नाची एकमेकांसोबत राहत आहेत, तेव्हा यांना परमिशन घ्यायची गरज पडली नाही, पण आता घ्यावी लागेल ना, कारण हा लग्नाचा विषय आहे ना आणि सगळ्यात मोठ्या माणसांचा निर्णय असतो. कसं आहे ना, बिना लग्नाचं एकत्र राहणं ही वेगळी गोष्ट आहे आणि नवरा बायको होऊन संसार करणं ही वेगळी गोष्ट आहे. तेव्हा आता हे ऐकून तेजाला खूपच राग येत असतो. तेव्हा आता तेजाची आई म्हणते की तुम्ही म्हणताय हे सगळं बरोबर आहे, पण मग आता आम्ही नक्की काय करायला हवं, म्हणजे देण्या घेण्याच्या दृष्टीने. तेव्हा हर्षितची आई म्हणते की चांगलं झालं की तुम्हीच विषय काढला. ते लग्न तर आमच्या रीतिरिवाजाप्रमाणेच होणार. आमचे जे कोणी नातेवाईक येतील त्यांचा पाहुणचार तुम्हाला करावा लागेल. आमच्या इकडे हाच रिवाज आहे, कारण आमच्या इकडे लग्नाचा सगळा खर्च हे मुलीकडचेच करतात. हे ऐकून तेजाला आता खूपच राग येतो. आता हर्षितची आई सांगते की म्हणजे जसं की त्यांना 3 स्टार हॉटेलमध्ये ठेवणं, त्यांना मोठे मोठे गिफ्ट्स द्यावे लागतील तुम्हाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं तेजस्वी आणि हर्षची कुंडली मिळवायची. तेव्हा आता हे ऐकून तेजा रागातच म्हणते की काय कुंडली, पत्रिका जुळवायची, म्हणजे त्याची काय गरज आहे. आणि ती हर्षितला विचारते की हर्षित, हा काय प्रकार आहे सगळा. आपण दोघांनी जेव्हा एकत्र राहायचं ठरवलं होतं तेव्हा आपण हे बघितलं होतं का की आपले 36 गुण जुळत आहेत की नाही. आणि म्हणते की ऐक ना, सगळं छान चाललं आहे ना, इतकं छान राहतो आपण एकमेकांसोबत, कशाला हवी आहे पत्रिका, याला काय अर्थ आहे. तेव्हा हर्षितच्या आईला आता तेजाचा खूपच राग येतो आणि त्या रागातच तेजावरती ओरडत म्हणतात की हा काय उद्धटपणा आहे. आमच्या इकडे जेव्हा मुलाकडचे बघायला येतात ना तेव्हा मुलगी तोंड वर करून बघत नाही, आणि असं आमच्या घरामध्ये आत्तापर्यंत कोणीही वागलेलं नाही आहे. तेव्हा तेजासुद्धा रागातच त्यांना म्हणते की काय आहे ना, काही गोष्टी पहिल्यांदाच होतात. आता तुमच्या घरात आधी लिव्ह इनमध्ये राहणारी मुलगीसुद्धा सून म्हणून आली नसेल, पण मी येणार आहे. तेव्हा हे ऐकून हर्षितची आई म्हणायला लागते की बघितलं का कशी कैचीसारखी तोंड चालवते ते. यावर वल्लरी म्हणते की नाही, आमच्या तेजाताई अशा नाही आहेत. आणि ती तेजाला समजावत म्हणते की हे बघा तेजाताई, प्लीज ऐका, असं नका करू, शांत व्हा जरा तुम्ही, आणि मोठी लोक आहेत ना लग्नाची बोलणी करायला, तुम्ही आता मध्ये नका बोलू प्लीज. तर मनोजसुद्धा तेजाला समजावत म्हणतो की तेजाताई उगाच वाद नको, शांत व्हा तुम्ही. यावर तेजा म्हणते की तुम्ही सगळे मलाच का सांगताय शांत राहायला, आणि मुळात मला हे कळत नाही आहे की या पत्रिकेचं मध्येच कुठून आलं, काय गरज आहे पत्रिका बघायची, आणि जर उद्या पत्रिका नाही जुळली तर या लग्न कॅन्सल करणार आहेत का आमचं. आणि ते हर्षितच्या आईला म्हणते की काय हो सांगा ना, लग्न कॅन्सल करणार आहात का आमचं.
तेव्हा तेजाची आई तिला समजावत म्हणते की तेजू अगं शांत हो, एवढं काय झालं, पत्रिका जुळवून बघायची आहे एवढंच म्हणतायत ना त्या, मग बघू देत ना, काय बिघडलं त्याच्यात. तेव्हा तेजा तिच्या आईला म्हणते की 1 मिनिट, प्रश्न फक्त पत्रिका बघण्याचा नाही आहे, मगाचपासून ऐकत नाही आहेस का तू, त्या काय काय बोलतायत ते, काय तर म्हणे लग्नाचा पूर्ण खर्च तुम्हीच करायचा. का करायचा पूर्ण खर्च आपण, फक्त आपण मुलीकडचे आहोत म्हणून सगळा खर्च मुलीकडच्यांनीच करायचा, हा कायदा कुठे आहे. तेव्हा हर्षितची आई ओरडत म्हणते की हाच आमचा कायदा आहे, जर लग्न झालं तर आमच्या पद्धतीने आणि आमच्याच हिशोबाने होईल आणि हाच आमचा रिवाज आहे. तेव्हा तेजा म्हणते की का तुमची बाजू मुलाकडची आहे म्हणून का, आणि ती हर्षितला रागाने म्हणते की मला एक कळत नाही आहे की हर्षित तू असा का उभा आहेस खांबासारखा, बोल ना काहीतरी. हर्षित मात्र यावर काहीच न बोलता खाली मान घालून उभा असतो आणि तो खूपच घाबरून गेलेला असतो. तेव्हा तेजा म्हणते की लग्न आपण दोघं करणार आहोत ना, दोघांचं लग्न आहे, माझ्या एकटीचं लग्न नाही आहे, मग हे सगळे नियम या सगळ्या अटी आम्हीच का मान्य करायच्या. तेव्हा हर्षितची आई म्हणते की हा करायच्या, हे बघ मुली, हर्षित अजूनही माझाच मुलगा आहे, तुझा नवरा नाही झाला आहे तो अजून, आणि जरी उद्या तुझा नवरा झाला ना तरीसुद्धा तो माझाच मुलगा राहणार आहे, त्यामुळे तो माझंच ऐकणार. आणि त्या म्हणतात की मला या मुलीसोबत वाद नाही घालायचा आहे ना, मला तुमच्यासोबत भांडण करायचं आहे. या लग्नाबाबतीत आमची इच्छा होती ती आम्ही तुम्हाला सांगितली, आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुमच्या मुलीचं लग्न आमच्या मुलाशी करायचं आहे की नाही. आणि ती हर्षीच्या बाबांना म्हणते की चला. तेव्हा हर्षीचे बाबा त्यांना समजावत म्हणायला लागतात की चित्र ऐकून तर घे माझं. तेव्हा हर्षीची आई म्हणते की अजून काय ऐकायचं बाकी राहिले, चला, असं म्हणून ती हर्षीच्या बाबांना घेऊन तिथून निघून जाते. तेव्हा तेजासुद्धा खूप रागाने हर्षितकडे बघायला लागते आणि तीसुद्धा तिथून रागातच निघून जाते. तर आता यानंतर आपण पाहतो की तेजा खूपच चिडलेली असते, तर वल्लरी आणि मिठू तिला समजावण्यासाठी तिच्या पाठी आलेले असतात. आता वल्लरी तेजाला काहीतरी म्हणणार तेव्हाच तेजा रागातच वल्लरीला म्हणते की वल्लरी 1 मिनिट, मला ना आता काही ऐकायचं नाही आहे. तेव्हा मिठू म्हणते की हे बघ तेजा, अगं घाबरला असेल तो, एकतर बघण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि भांडणं मध्येच, त्यामुळे गोंधळला असेल अगं तो. तेव्हा वल्लरीसुद्धा तेजाला म्हणते की आणि हर्षीदादांचं काय घेऊन बसलात, आम्हीच किती गोंधळून गेलो होतो, त्यात त्यांच्या आई कशा वागत होत्या, त्यात ते तरी काय करणार होते. तर मिठू म्हणते की आणि तू उगाच काहीतरी बोलला असताना तर विषय वाढला असता गं, आणि त्याच भीतीने तो बोलला नसेल. तर वल्लरी म्हणते की आणि त्याच्यात एक सांगू का तुम्हाला, लग्नासारख्या गोष्टी आल्या ना की छोटी छोटी भांडणं रुसवे फुगवे हे येतातच, त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही नजरेआड करा. तेव्हा तेजा म्हणते की पण वल्लरी ती बाई कशी वागत होती तू बघितलं नाहीस का, आणि मी का ऐकून घ्यायची तिची दादागिरी. तेव्हा वल्लरी तेजाला समजावत म्हणते की अहो काय ती बाई लावलंय, ती बाई म्हणजे सासूबाई आहेत तुमच्या होणाऱ्या, आणि त्यांच्याविषयी असं का बोलताय, आणि त्या बोलल्या तर तुम्ही का ताणून धरताय, सोडून द्या ना. आणि बघण्याचाच कार्यक्रमाला जर तुम्ही असं भांडत बसला तर तुमचं काय इम्प्रेशन पडेल सांगा बघू. तर मिठूसुद्धा तेजाला समजावत म्हणते की हे बघ तेजा, प्रश्न शांतपणे सोडवता येतात ना, चिडचिड करणार आहेस का मग तू यावर, काहीतरी बोलणार आणि मग त्या कुठेतरी बोलणार, मग अशाने प्रश्न सुटणार नाहीत ग तेजा. तेव्हा तेजा वल्लरीला म्हणते की वल्लरी तू होतीस ना तिथे आणि ऐकलं नाहीस का तू त्यांच्या नियम अटी. तेव्हा वल्लरी म्हणते की तेजाताई पण आपल्याला कुठे त्यांच्या अटी मान्य करायच्या आहेत. बरं त्या म्हणाल्या की लग्नाचा सगळा खर्च मुलीकडच्यांनीच करायचा आहे म्हणून आपण मान्य थोडी ना करणार आहोत. त्यांच्याशी शांतपणे बसून बोलायचं, त्यांना सांगायचं की आजकालच्या जमान्यात अशा गोष्टी नाही घडत, परिस्थिती बदलली आता, आणि मुळातच हे सगळं बोलायला तुमचे आईवडील आहेतच ना, आणि गरज पडली तर आम्ही सुद्धा आहोतच की, त्यामुळे प्लीज अशी भांडणं नका करू. तेव्हा तेजा वल्लरीवरती चिडत म्हणते की मला एक कळत नाही आहे की हे सगळं तुम्ही मला ऐकवण्यापेक्षा त्या हर्षितला का नाही ऐकवत. त्याची आई जेव्हा माझा अपमान करत होती, मला नको नको ते बोलत होती, तेव्हा हा मख्खासारखा उभा होता, काहीच बोलला नाही. तेव्हा मिठू म्हणते की हे बघ तेजा, मी तुला आधीच बजावलं होतं की आणि सांगितलं होतं की नाही की त्याची आई खूप डॉमिनेटिंग आहे. तेव्हा तेजा म्हणते की ठीक आहे, मग आता मी काय करायचं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघा त्यांना पत्रिका बघायची आहे ना, तर ठीक आहे ना, बघू द्या पत्रिका, काय फरक पडतोय. तेव्हा तेजा म्हणते की मी पत्रिका दाखवली आणि जर ती नाही जुळली तर, आणि म्हणून जर लग्न मोडलं तर मग मी त्या हर्षितच्या आईला सोडणार नाही आहे. आणि ती खूपच आता पॅनिक होते आणि म्हणायला लागते की मी नाही लग्न मोडू देणार, माझं प्रेम आहे हर्षितवर, मला हवं आहे हर्षित माझ्या आयुष्यात. तेव्हा वल्लरी तेजाला समजावत म्हणते की तेजाताई शांत व्हा, आणि का नाही जुळणार पत्रिका नक्की जुळतील.
तेव्हा तेजा विचारते की कशी जुळेल पत्रिका वल्लरी. त्यांनी जेव्हा पत्रिकेचा विषय काढला ना तेव्हापासून मी याच एका गोष्टीमुळे टेन्शनमध्ये आहे की माझी जन्मवेळ काय आहे, माझा जन्म नक्की कुठे झाला हे आम्हाला कुणालाच नाही माहिती आहे. आणि मला दत्तक घेतलं हे विसरताय का तुम्ही? कशी असेल माझी पत्रिका आणि मुळात पत्रिका म्हणून काय ठेवायचं त्यांच्यासमोर. तेव्हा हे ऐकून मिठू आणि वल्लरीसुद्धा खूपच टेन्शनमध्ये येतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की हर्षितचे बाबा म्हणत असतात की तेजस्वी खूप संस्कारी मुलगी आहे. तेव्हा हर्षितची आई म्हणते की फक्त संस्कार असून चालत नाही ना, खानदान जातपात ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा महत्त्वाच्या आहेत ना. आणि त्या तेजाच्या आईबाबांना म्हणतात की तुम्ही अशा मुलीला स्वतःची मुलगी समजता आणि स्वतःला तिचे पॅरेंट्स समजता आणि आमच्या घरात आत्तापर्यंत अशी मुलगी सून म्हणून आलीच नाही कधी आणि नाही कधी येणार. तेव्हा आता हे सगळं ऐकून सगळेच खूप टेन्शनमध्ये येतात. यावर तेजा सर्वांना म्हणते की तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, ज्या मुलाशी लग्न करायचं आहे मला त्याच्या तोंडातून एक शब्द निघत नाही आहे आता इथे. आणि म्हणते की आत्ता नाही, आज सगळ्यापुढे मला एकच मार्ग दिसतोय आणि म्हणते की मला हे लग्न नाही करायचं आहे. हे ऐकून सगळेच आता खूप शॉक होतात आणि तेजाकडे बघायला लागतात आणि आजचा एपिसोड इथे संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.